दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज रोज नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सिविक सेंटर नालासोपारा पश्चिम इथे राहणाऱ्या सौ भावना शिरीष कुलकर्णी या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. संपूर्ण कुटुंबालाही भेटणार आहोत. वहिनींचं बालपण आणि त्याचबरोबर लग्नानंतरच्या अनेक गमती जमती किंबहुना वहिनींना बोलतं करणार, कारण हा आठवणींचा अल्बम आपण नेहमीच चाळत असतो. रोजच्या त्या धावपळीमध्ये त्या कामामध्ये काही क्षण विरंगुळ्याचे देण्याचा प्रयत्न करत असतो. आजचाही दिवस असाच. बघूया काय म्हणतायत कुलकर्णी वहिनी. पण त्याआधी किती गोड हो की नाही. धन्यवाद. बसा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण नालासोपाराला गेलं. काय करायचे आई बाबा? बाबाला तर मी पाहिलंच नाही आहे लहानपणीच. म्हणजे मी लहान असताना ते वारले. आईने मोठं केलं आहे, म्हणजे आम्हाला दोघ्या बहिणीला आणि भावाला. आणि आई पण आता 15 वर्ष झाले नाही आहे बरोबर. आणि मग माहेरी कोण कोण घरी? आई आणि तुम्ही दोन? हां, आई, 2 बहिणी आणि एक भाऊ. एक भाऊ. भाऊ काय करतो? भाऊ म्हणजे असंच फिल्म इंडस्ट्रीचंच कामं होती त्याची पण. अच्छा. थिएटर लाईनमध्ये वगैरे. पण नंतर मग हळूहळू ते जॉब सुटला त्याचा, प्रायव्हेट नोकरी होती म्हणून थोड्या आजारी पडला. आता नाही माझ्याबरोबर तो. सहा महिने झाले एक्सपायर झाला तो. एकच भाऊ होता मला. बहीण काय करते? बहीण होमवाईफ आहे, पण तिची दुकानं पण आहे इमिटेशनची वगैरे. कुठे असते ती? नालासोपारालाच आहे. आले बरोबर. कुठे? समोर बसल्यात ऑरेंज साईड. नमस्कार. नमस्कार. भावाची आठवण आली आज. तुम्ही मोठ्या, या 2 नंबर. भाऊ मोठा, मी 2 नंबर आणि ती 3 नंबर. बरोबर. चला आता या गप्पांच्या सुरुवात तर झाली. बहीण दिसली, पण बाकी सगळं हे जे कुटुंब उभं आहे त्यांची ओळख कधी करून देणार आहात? आता देते ना. लगेच देत आहे? कारण त्यांना सगळ्यांना वाटायला लागलं आमच्याशी का बोलत नाही. नाही, बोलूया ना, सगळ्यांशी बोलूया. हे एवढ्यासाठीच बोलणं होतं. सगळे गंभीर झालेले चेहरे, काहीसे थोडेसे असं त्याच्यावरती हसू आलेलं आहे. मग सगळ्यात पहिली ओळख कोणाची करणार? पहिली ओळख माझ्या मिस्टरांची करून. का त्यांची? का हा का भेदभाव करता हो? हा भेदभाव नाहीये का? नाही. बरं, द्या ओळख. ओ या इकडे. या या या. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. हो सांगा. बसा बसा बसा. नमस्कार. आणि आता या माझ्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार जाऊ. या माझ्या दुसऱ्या जाऊबाई. नमस्कार. हां, ती माझ्या भाची सून आहे. त्यांची सासू. नमस्कार. आणि हे सगळे माझे फ्रेंड आहेत. आणि ते माझे दोन्ही भाचे. नमस्कार. आणि ही राणी टॉप घालून वाटते माझी लेक आहे. राणी टॉप. बरं. नमस्कार. ती मया कुलकर्णी. झाली सगळ्यांची ओळख? हो, व्हेरी. आता तुमच्याबद्दल. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण सांताक्रूज झालं. सांताक्रूज. एअर इंडिया कॉलनी. वडील एअर इंडियामध्ये होते. बर. आता आपण काय करता? आता मी सध्या माझी शॉप्स आहेत कपड्यांची. कुठे? नालासोपारालाच आहे. किती छान. आपण काय करता? मी मुद्रांक विक्रेता आहे. स्टॅम्प वेंडर आहे. ओके. नालासोपाराला आमचं सगळं सेटअप आहे तिकडे. व्यवसायातच आहात? हां, व्यवसायात. हो की नाही. छान. मग मला सांगा, स्टॅम्पिंग कधी झालं? काय गोड लागलाय तुम्ही.
काय हो, काय झालं होतं? ऍक्च्युली ऑफिशियल स्टॅम्पिंग आमच्या 2007 मध्ये झालं. त्याच्या अगोदर 5 वर्ष आमचं अनऑफिशियल चालू होतं. रबर स्टॅम्पिंग होतं. काय झालं सांगा. म्हणजे माझी दुकान होती ना, मी दुकानात तिकडे जॉबच करायची. म्हणजे माझं असलं काय नाही, दुसऱ्यांचं असलं तर जॉब ते जॉब आहे. एकदा माझ्या दुकानात येऊन तेव्हा त्यांचं ऑफिस स्वतःच अजून झालं नव्हतं, तर स्टॅम्प पेपर घेऊन टेबलवर लिहत बसले. लिहिलं वगैरे आणि मग मला विचारतात, मॅडम मी टेबल यूज करू क्या? लिहून झाल्यावर? हां. तर मी सेटिंग करत होती मालाची. मी म्हटलं कोण बोलतंय माझ्यावर? तुम्ही मालाची सेटिंग करत होता आणि हे बसून तिकडे सेटिंग करत होते. हा, लिहित होते. हा, मग मी म्हटलं कोण बोललं म्हणून मी पाठीमागे वळून पाहिलं. तो मी म्हटलं हाँ लिख तो लिया, अभी क्यों पूछ रहे हो कि मैं लिखूं क्या, टेबल यूज करू क्या? लिख लो. मग असे हळूहळू ते रोजच येऊन तिकडे उभं राहायला लागले. या ड्रेस पीसचा भाव, त्या ड्रेस पीसचा भाव असं विचारायचं. मग मी म्हटलं आपको कितनी बहन है, आप रोज भाव पूछते हो यहाँ पे आके, लेते तो एक भी नहीं हो. मग मला म्हणाले नाही, वाशीला माझ्या 2 बहिणी आहेत ना, त्याच्यासाठी ड्रेस मटेरियल घ्यायचं आहे मला, म्हणून मी भाव काढते. 1 मिनिट, तुमच्या बहिणी आल्यात आज? नाही ते नाही. मुद्दा मांडल्या नाहीत त्यांनी, नाही तर विचारलं असतं किती वेळा ड्रेस आले पोहोचले. यांचं हसणं फार गोड आहे ना. खूप गोड. त्याच्यातच गडबड झाली वाटतं. हो, त्याच्यातच गडबड झाली. खूप गोड आहे. काय हो, पुढे काय झालं मग? मग काय पुढे पुढे झालं. पुढे काय वाढत गेलं. मग प्रकरण वाढत गेलं. पण एकमेकांना प्रपोज कधी केलं? एक 6-7 महिन्यानंतर प्रपोज केलं तिला तुम्ही घरून. हा, म्हणजे त्यांनी मला प्रपोज केली डायरेक्टली. मग मी सांगितलं ठीक आहे म्हटलं, सध्यात आपण बेस्ट फ्रेंड आहेत. म्हणजे ॲक्च्युली त्यांच्या मनात पण नव्हतं, माझ्या मनात पण नव्हतं ते तेव्हा. पण असं झालं का, म्हणजे कशी मी गुजराती आहेत आणि कुलकर्णी म्हणजे बरोबर. पण त्या कसं झालं, माझ्या एका मैत्रिणींनी माझं काम ते एकदम सोपं केलं. म्हणजे जे आम्हाला सांगायचं नव्हतं ते तिने माझ्या आधी जाऊन ह्यांच्या पप्पांना जाऊन सांगितलं का तुमचा मुलगा एका मुलीबरोबर रोज बोलतो, रोज तिच्यावर येतो जातो असं पप्पांना सांगितलं. माझ्या सासऱ्यांना. काय करते मैत्रीण आता? ती टेलर आहे. टेलर? हां. मग तिने शिवण्याचंच काम केलं. तर तिने माझं काम सोपं केलं. तिने जर माझ्या सासऱ्यांना सांगितलं तर सासऱ्यांना माहिती होतं का मी ह्याची बेस्ट फ्रेंड आहे, ह्याच्या घरी येते जाते बोलते, आमच्या काही म्हणत नव्हतं. पण तिने जे ते सांगितलं ना, ते मी इकडून ते इथपर्यंत ठेवलं. म्हटलं आता करणार तर ह्याच्याशीच. तू फक्त जाऊन सांगितलं, तेव्हा माझ्या मनात नव्हतं, पण आता मी तुला करून दाखवेन का मी शिरीष कुलकर्णीवरच लग्न करीन. असं तुम्ही ठरवलं. मग पुढे काय, मग त्यांनी मला विचारलं. आता मला सांगा, मग घरी काय कळल्यावर? घरी थोडं झालं, वादावादी झालंय घरी. नाही, मग ज्याच दिवशी कळलं ना त्यांना, त्याच दिवशी मग ह्यांची काठी घेऊन चाललेली, चपकानी पाठ फोडायची तयारी चाललेली. म्हणजे ते कसं मोठे झाले तरी पण लहान मुलासारखंच ते करतात. वडिलांसाठी मुलं लहानच असतात. तर ते मारत होते. तर ह्यांना सांगितलं आत्ताच्या आत्ता फोन लाव तिला, भावनाला, आणि तिला बोलून घे. अरे बापरे. हा, आणि ते रात्रीचे वाजलेला 1:30. आता एवढ्या रात्रीचं मी कसं तिकडून येणार, माझ्या घरी मी काय सांगणार, असं मला हा प्रॉब्लेम. पण ह्याचा फोन आला मला 1:30 वाजता रात्री. आठवत आहे ना सगळं. मी आता करणार काय, रिक्षा पण मिळायला पाहिजे ना. बाई जाते, मुली जातीने एवढ्या रात्रीचं निघायचं म्हटलं. भाऊ होता तेव्हा मला विचारलं का एवढ्या रात्रीची कुठे चालले, तर मी गुजरातीमध्ये त्याला सगळं काय सांगितलं, गुजरातीतच सांगा. મેં એમ કીધું કે ભાઈ મને શિરીષના ઘરે બોલાવ્યું છે, એના પપ્પાને કદાચ ખબર પડી ગઈ છે, એટલે હવે કાટલી કાઢી મારે જવું પડશે. આટલે હવે કાટલી કાઢી છે શિરીષનો પપ્પા, અને મને જવું પડશે. હવે જવું પડશે ના, तिकडे પડશે, तिकडे भरपूर પડશે होती. मग दादा बोलला ठीक आहे येऊ का मी तुला सोडायला. म्हटलं नको, म्हटलं मी जाईन म्हटलं, कारण मला त्याला कुठल्या गोष्टीला टेन्शन द्यायला आवडायचं नाही भावाला. कारण तो नेहमी तुमच्या घरी माहिती होतं हे सगळं. हो. हा, मग काय प्रॉब्लेम नव्हता. माझा बेस्ट फ्रेंड होता हा, घरी यायचा, माझ्या फिरायचं, सगळ्यांना व्हेरी स्टॅम्प लिहायचा. हा, सगळं. मग काय गेली घरी रात्री 1:30 वाजता. हो, रिक्षा करून स्पेशल. त्याला प्रेम म्हणतात. हा, आणि बेल वाजवली. तुम्ही बेल वाजवली. पडसे हे धारातीर्थी पडसे नाही, हा पाचड बेटा था. हा पाचड बेटा था. पहला पप्पा आया ना, सीधा आम हात पकडीने मन अंदर लिदा, सीधा खेची लिदा, सरळ खेचून घेतलं. काय काय चाललंय, मला सांगितलं नाहीस. म्हटलं पप्पा कसं सांगणार, आमच्या मनात काय नव्हतंच.
माझ्या मनात काहीच नव्हतं म्हटलं का मी श्रीवर लग्न करीन किंवा तो माझ्यावर करेन, असं काहीच नव्हतं आमचं. मग असं करत 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 मग आता काय ठरलंय असं मला कळलंय. हे रात्री 1:30 वाजता. 1:30 वाजता. हा, तुम्हाला त्या वेळेला त्या सिच्युएशनला काय टेन्शन आलं होतं? अरे खूप टेन्शन आलेलं. मग घाबरलेले, खूप घाबरलेले ते. म्हणजे जवळजवळ म्हणजे मी अख्खी त्यांच्या अंगावर पडलेली, त्यांच्या वडिलांच्या समोर ह्यांच्या अंगावर मी पडलेली. पप्पा मारू नका, हो मारू नका माझ्या शिरीषला, मी असं करत होते. हे म्हणजे मला पिक्चर बघतोय असंच वाटतं. ते खूप कडक होते ते. खूप स्ट्रिक्ट होते पप्पा आमचे, खूप. मग पुढे काय झालं तुम्ही? मग हो मग नंतर मग झालं, क्लिअर झालं ते काय. आणि मग लग्न झालं. ठरवलं त्यांनी. कधी गेले बाबा? बाबा सप्टेंबरला गेले, 2 वर्ष. आज त्यांना miss करताय. 2013 मध्ये मिस म्हणजे एवढं मिस करतो ना आम्ही. आणि अक्षरशः त्यांचा जीव पण माझ्यावर अतिशय लागलेला नंतर, कारण ते एकत्र होतो ना आम्ही. आई तर आहेच, त्यांना पण यायचं होतं. तुम्हाला भेटायची अरे, इच्छा अरे, पण माझा होती. नमस्कार सांगा. नक्की सांगणार. हा, आणि त्या मैत्रिणीला पण सांगा की मी शिवली. हा, ती कुठे भेटली तर सांगा. मी ती नमस्कार. विरारला राहते, मी सांगेन नक्की चांगलं तिला. काम केलंय तिने, हो की हो, नाही? तेच. फटके दिले त्यांना, हो. हो ना? वा वा. तेच आणि अशा तऱ्हेने लग्न झालं. अशा तऱ्हेने लग्न झालं आमचं. बर, आता या गप्पा कधी संपू नये अशाच वाटणार तुम्हाला, पण तरी सुद्धा आता या ठिकाणी एक खेळ आपण घेणार आहोत. या खेळामध्ये मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन वहिनी गोळा करून, कारण वहिनी ना आज जास्तीत जास्त लक्ष्मी मिळावी ही इच्छा आहे, त्यामुळे वजन गोळा करतात का आपण बघूया. लहानपणापासून खडतर आयुष्य काढत स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि त्याचबरोबर आता स्वतःच्या व्यवसायाबरोबरच मिस्टरांचं कार्यालय सुद्धा सुरू झालेलं आहे. अर्थात ही रथाची दोन्ही चाकं आहेत जी छान फिरतायत. तेव्हा आता बघूया या खेळात काय होणार. वजन काय करायचं माहिती आहे? त्या बॉक्समध्ये ठेवलेल्या छोट्या छोट्या बऱ्याच वस्तू आहेत. जास्तीत जास्त बक्षीस मिळालं पाहिजे. 363 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 363. बस 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 ठेवायला स्टार्ट. मला काढा. बस 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 बस. कॉइन. बस पिन. पिना घे. शेवटची 30 सेकंद राहिलेली आहे. पिना घे, छोटे पिना घे. एक काढ, कॉइन काढ. छोटे पिना घे ना. टाक एक टाक नाही. छोटी पिन टाक. 10. टाक अजून एक पिन टाक. 8 7 बस 6 टाक. 5. अभिनंदन. 1 2 लहान वस्तू घ्यायच्या ना. 3 4 5 6 7 8 9 गुणिले 200 1800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार सगळे. नमस्कार. बर, त्यांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? एक बदल मिस्टरांनी कुठला केला पाहिजे? ते विसरतात खूप सगळ्या गोष्टी. काय हो? तर लक्षात राहत नाही कामाच्या नादामध्ये. काय कुठल्या गोष्टी विसरता? कुठची काय वस्तू आणायला सांगितली की ते विसरून जातो. एकदा तर एक मजेदार किस्साच झालेला. काय? एकदा मी हिला बोलवलं, म्हणजे लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. मी तिला बोलवलं, म्हणजे तू गेट जवळ ये. आणि मी घरातून निघालो. मी हिला भेटण्यासाठी निघालो. मी माझ्या तंद्रीत चालत गेलो. ही समोर बाजूला उभी आहे, तरी पण मी गेलो. माझं काम तिकडे दुसरं काहीतरी काम होतं, मी करून पण रिटर्न आलो. मी विचारतो ही बाई
कधीपासून इकडेच उभी आहे. नंतर मग विचारते काय बोलवलं असं मला तू, मग मला आठवण अरे हो मी हिला बोलवेल. एवढं विसरायचं. एवढं विसरतात ते. तुम्ही सांगा यांनी स्वभावात, आमच्या वहिनीने स्वभावात कुठला बदल केला? एकच बदल, राग कमी करावा बस. बस फक्त राग कमी करा. बस बाकी सगळं बघा आता काहीतरी करावं लागेल तुम्हाला. काय करताय आता? प्रयत्न करीन. नाही हे काय होत नाही. प्रयत्न नाही होत. तुमची काही सुटका नाही म्हणजे. बरं आता घरातल्या सगळ्यांनी आपापलं मत या दोघांबद्दलचं व्यक्त करायचं. आमच्या सिविक सेंटरमध्ये उत्साही महिला आहे. ती सगळ्या प्रोग्राममध्ये नवरात्रीमध्ये फॅन्सी ड्रेस करून स्वतः एकदम देवी वगैरे होऊन मस्त ती मजा करते. एकदम उत्साही आहे. एकदम देवीचा अवतार करते ती असा मस्तपैकी. कालिका मा प्रत्येक वेळेला वेगवेगळे. एवढी उत्साही आहे ना ती. त्यांना दुसरे कुठले अवतार सुचतच नाहीत का? यावर्षी तिने नऊवारी घातलेली आणि फेटा लावून मस्तपैकी तलवार वगैरे लावून मस्त. तलवार आहेच का हातात? झाशीची राणी झालेली ती. अरे वा वा वा. म्हणजे सगळ्यात उत्साही तीच आहे. सगळ्या प्रोग्राम मध्ये ती म्हणजे येते. सगळ्या विरश्रीच्या ज्या आहेत तीच रूप ह्या देवी घेतात काय? बरोबर बरोबर. बरं बरं. शारदेचं रूप कधी घेतात की? नाही ते शांत नसतेच कधी. प्रत्येक वेळेला ती शारदेचं रूप नाही. हा? कालिका माता, जगदंबा, झाशीची राणी म्हणा. बघितलं काय डेअरिंग आहे तुमचं. आता घरी गेल्यावर काय खरं नाही. आता मला कळलं ह्या का चिडतात. मग तुम्ही वेशभूषेत कधी सहभागी नाही बा. पण ह्यांच्या बरोबर जर वेशभूषेत तुम्ही सहभागी झालात समजा दोघांनी मिळून, तर काय असेल? मला ते कालिका माता आणि शंकर तो खालती झोपले आणि ती पाय. आता हे दोघे अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. मराठी चित्रपट, चित्रपटाचं नाव. बोल ना. वेळ सुरू झाली. एकत्र. प्रेम. प्रेम. तुम्ही दोघांनी मिळून. हृदय. बोलायचं नाही. झी मराठीकडून ही भेटवस्तू. आता गाणं. बोलायचं नाही. वादळ. होळी. मी हाय कोळी. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे. अभिनंदन. आणि आता म्हण आधी वाचायचं. थांबा. विहीर. परत एकदा दाखवा. इथे विहीर. पण अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेन. आणि आता एक चिठ्ठी तूच काढणार बाळा. घे काढ. चिठ्ठी काढ. आतमध्ये बघ. शोध कुठेतरी. काढे लवकर. शोध. दे. नाव आहे संगीता गलांडे. नाव सांगा. संगीता खाशाबा गलांडे. कुठे राहता तुम्ही? मी नाला सोपाऱ्याला राहते. बरं बरं. तुम्ही यांची मैत्रीण. सिविक सेंटर. बरं बरं. आता तुमच्या बरोबर कोण आलंय घरात? माझा मुलगा आलाय. कुठे आहे? बोलवा त्याला. ये उभा राहा. घ्या उखाणा घ्या. लाल मणी सोडले, काळे मणी जोडले, खाशाबरावांचं नाव घेते, माहेर सोडले, सासर जोडले. खाशाबाराव काय करतात? मुंबई पोलीस. पोलीस मध्ये आहेत. सांगू नका मी मस्करी केली म्हणून. कांदिवलीलाच आहे. कांदिवलीलाच आहे. सांगू नका त्यांना मी मस्करी केली. त्यांना नमस्कार सांगा आमचा. हा बघूया आता कोण जिंकणार. पैठणी. दोघींना 10-10 संधी. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे काही पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरती प्लास्टिक बॉटल ठेवलेले आहेत. वहिनी वरती जाऊन उभ्या राहणार दोघी जणी आणि मग तिथून तो चेंडू अशा पद्धतीने सोडणार की तो जाऊन त्या प्लास्टिकच्या बॉलिंग बॉटलला लागला पाहिजे. अर्थातच ज्या बॉटल पडणार त्या मोजल्या जाणार आणि मग दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला तुमच्यापासून सुरुवात. यामध्ये उभ्या राहा. 1 1 3 4
तुमची गुणसंख्या आहे 11. काय होणार खेळात बघूया. खेळा सुरू. एक, 2, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू बाबांना द्यायची. उपविजेत्या ठरल्या कुलकर्णी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. खेळामध्ये विजेत्या ठरल्या गलांडे वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या गलांडे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.